Good morning, friends. Good morning, sir. Go with structure, our spoken English classroom, presented by Gopal Gurde along with the students of Jilla Parishad Upper Primary School, Sakra Raja, Taluka, Varora. Friends, today we are going to look after future continuous tense. Tell me, what is the sentence structure of future continuous tense? Subject plus shall be or will be plus verb plus ing plus object. And what is the sentence structure of simple future tense? Subject plus shall or will plus verb plus object. Subject plus shall or will plus verb plus object. As in, when we are going to look after future continuous tense, at the time it's very important to know simple future tense also. Already we have provided simple future tense video. Is it right? Yes. So, why it is necessary to know simple future as and when we are going to look after future continuous tense? Future continuous tense शिकत असताना सिंपल फ्युचर लक्षात ठेवणं का आवश्यक आहे हे आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. प्रेझेंट कंटिन्युअस शिकत असताना, पास्ट कंटिन्युअस शिकत असताना, तसा प्रेझेंट कंटिन्युअसच्या वेळेस आपल्याला सिंपल प्रेझेंट आवश्यक होता, पास्ट कंटिन्युअसच्या वेळेस सिंपल पास्ट आवश्यक होता, तसा फ्युचर कंटिन्युअसच्या वेळेस आपल्याला सिंपल फ्युचर याची गरज पडणार आहे. आपण स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. सब्जेक्ट प्लस शॅल बी और विल बी प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. ही आपली सिंपल फ्युचर शिकता येण्यासाठी एक टाईमलाईन आपण तयार केलेली आहे. नाव 7 AM. आता किती वाजले आहेत? सकाळचे 7 AM, सकाळचे 7 वाजलेले आहेत. ओके. आणि नावच्या नंतरचा, बरोबर आहे, हा नाव आहे, नावच्या नंतरचा म्हणजे फ्युचरमध्ये जाईल. नावच्या अगोदरचा कुठे गेला होता? पास्ट. पास्ट आपण पास्टच्या टेबलमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, बरोबर आहे. आता आपण 7 AM ला इथे आहोत, म्हणजे आता प्रेझेंट आत्ता काय आहे? 7 AM झालेलं आहे. आणि आताच्या नंतरचा प्रत्येक जो वेळ राहणार आहे तो कुठे जाणार आहे? तो फ्युचरमध्ये जाणार आहे. कुठे जाणार आहे? मग आता सकाळी 7 वाजले आहे, तर सकाळचे 9 वाजता कशामध्ये जाईल? फ्युचरमध्ये जाईल. सायंकाळचे 5 फ्युचरमध्ये जाईल, बरोबर आहे. ही आपली टाईमलाईन आहे. आपण सिंपल फ्युचरचा आपण पहिल्यांदा इथे उपयोग करू या टाईमलाईनवर, बरोबर आहे. नाव 7 AM, इज इट राईट? ओके. आत्ता 7 वाजले आहे, तर सकाळचे 9 वाजताना काय होईल? फ्युचरमध्ये जाणार आहे तो काळ. आपण काळ कशासाठी शिकतो? कारण आपल्याला बोलत असताना कोणत्या संदर्भात, कोणत्या वेळेत कोणत्या गोष्टी वापरता आल्या पाहिजेत, प्रत्येक काळाचं आपलं एक सेंटेन्स स्ट्रक्चर असते, बरोबर आहे. सिंपल फ्युचरचं आपलं एक स्ट्रक्चर आहे. सब्जेक्ट प्लस शॅल बी और विल, नॉट शॅल बी, सब्जेक्ट प्लस शॅल और विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके. सो आय शॅल स्टार्ट. आय शॅल स्टार्ट. आय शॅल स्टार्ट, मी सुरू करीन. मी सुरू करीन. फ्युचरमध्ये आहे ना, ते स्ट्रक्चर वापरल्याबरोबर आपल्याला संदर्भ माहीत आहे की मला आता फ्युचरच्या संबंधात बोलायचं आहे. हा संदर्भ आपल्याला जेव्हा माहीत असतो तेव्हा आपण काय करतो? पटकन काय आठवतो आपलं? हां, इथे कोणतं स्ट्रक्चर लागते, इथे कोणतं हेल्पिंग वर्ब लागलं पाहिजे, हा विचार आपण करतो की नाही करत? करतो. मग आता आपल्याला आता 7 वाजले आहे, 9 वाजताच्या संदर्भात बोलायचं, तर आपण काय करू? त्याला फ्युचरचं स्ट्रक्चर लावू, सिंपल फ्युचरचं. आय शॅल स्टार्ट ॲट 9 AM. मी सकाळी 9 वाजता सुरुवात करीन. मी सकाळी 9 वाजता सुरुवात करीन. आय शॅल स्टार्ट ॲट 9 AM. आणि 5 वाजता तुम्ही ते काम संपवणार आहात. तुम्हाला माहीत आहे की 5 वाजेपर्यंत मी ते काम करत राहीन. इज इट राईट? सो आय शॅल फिनिश. I shall, I stand for subject, shall stand for helping verb, and finish stand for verb. Is it right? Subject plus shall or will plus verb, हे स्ट्रक्चर आहे सिंपल फ्युचरचं. तर एखाद्या फ्युचरमधल्या पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईमसाठी जेव्हा आपल्याला काही सांगायचं असते, भविष्यातल्या एखाद्या पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईमसाठी, म्हणजे सकाळी 9 वाजतासाठी काही सांगत आहोत आपण, किंवा एखाद्या 5 वाजतासाठी सांगत आहोत, बरोबर आहे. आत्ता 7 वाजले आहे ना. आय शॅल स्टार्ट
ॲट 9 AM. आय शॅल फिनिश ॲट 5 PM. आपण कोणता काळ वापरला इथे? सिम्पल फ्युचर. बट ॲज अँड वेन यू आर गोइंग टू टेल समथिंग डिफरंट इन द फ्युचर, तुम्हाला समजा सकाळी 9 पासून तर 5 पर्यंत ती ॲक्टिव्हिटी तुम्ही कंटिन्यू करत राहणार आहात. केलेली आहे का? भविष्यात करणार आहात. इज इट राईट? तर त्यावेळेस तुम्हाला काय वापरावं लागेल? पास्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअस तुम्ही एका पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम विषयी नाही सांगणार. नॉट पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. इज इट राईट? ओके. फ्युचर कंटिन्युअसच्या एका पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईमपासून दुसऱ्या एखाद्या पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईमपर्यंत ती ॲक्टिव्हिटी तुमची कंटिन्यू राहणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही फ्युचर कंटिन्युअस वापराल. इज इट राईट? ओके. सो राईट फ्रॉम 9 AM टू 5 PM आहे ना. तर इथे तुम्हाला कोणतं स्ट्रक्चर वापरावं लागेल? सब्जेक्ट प्लस शॅल बी ऑर विल बी प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. ओके. वर्ब प्लस ING आला आहे ना. सो आय शॅल बी स्टार्टिंग किंवा आय शॅल बी वर्किंग राईट फ्रॉम 9 to 5 PM. आय शॅल बी वर्किंग राईट फ्रॉम 9 to 5 PM. असं करता येईल तुम्हाला. मी सकाळी 9 ते 5 काम करीन, असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे सकाळी 9 पासून तर 5 पर्यंत ही ॲक्टिव्हिटी कशी आहे? कंटिन्यू आहे. कशी आहे? कंटिन्यू आहे. हाच फ्युचर कंटिन्युअस आपण कोणकोणत्या संदर्भात वापरला पाहिजे हे माहीत झाल्याशिवाय तो शिकण्याची मजा नाही. एखादी नवीन गोष्ट शिकत असताना ती आपण कशासाठी शिकतो हे आपल्याला जर माहीत असेल तरच त्याचा काहीतरी उपयोग होईल. बरोबर आहे का? मग आपण पाहूया की कुठे कुठे आपल्याला तो वापरता येईल. कंटिन्यू फॉर अ पिरियड. हा पिरियड कंटिन्यूस आहे. सकाळी 9 ते 5 हा कसा कंटिन्यू पिरियड आहे? 9 ते 5 पर्यंत मी एखादं काम करीन असं जेव्हा म्हणतो, आय शॅल बी वर्किंग राईट फ्रॉम 9 to 5 PM. इज इट राईट? तर कंटिन्यू फॉर ए पिरियड या संदर्भात आपण फ्युचर कंटिन्यू वापरू शकतो. कंटिन्यू ड्युरिंग अ मोमेंट. एखाद्या पर्टिक्युलर मोमेंटपासून आय शॅल बी वर्किंग फ्रॉम 9 AM. मी सकाळी 9 पासून काम करीन. मी सकाळी 9 पासून काम करीन. कुठपर्यंत करील, काय करेल हे नाही सांगितलं. एखाद्या पर्टिक्युलर कंटिन्यू ड्युरिंग अ मोमेंट. सकाळी 9 पासून मी ती ॲक्टिव्हिटी कंटिन्यू करणार आहे, अशा संदर्भात तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस वापरता येईल. बरोबर आहे? देन कंटिन्यू टुगेदर आहे ना. एखाद्या वेळेस तुम्ही एकत्र मिळून समजा एखादं काम करणार असाल आहे ना. मृणाल विल बी सिंगिंग ए प्रेयर अँड ऑल ऑफ यू रिपीट आफ्टर हर. कंटिन्यू एकत्र तुम्हाला एखादी ॲक्टिव्हिटी भविष्यात करायची आहे तर त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला हा फ्युचर कंटिन्युअस वापरता येईल. परत पुन्हा कुठे काही पोलाईट रिक्वेस्ट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस वापरता येणार आहे. बरं, हा फ्युचर कंटिन्युअस आपल्याला कुठे वापरता येणार नाही? वी डू नॉट यूज दिस टेन्स हिअर. स्टेटिव्ह वर्बच्या संदर्भात आपण प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये, पास्ट कंटिन्युअसमध्येही पाहिलेलं होतं की स्टेटिव्ह वर्ब आपण कंटिन्युअसमध्ये वापरत नाही. फ्युचर कंटिन्युअसमध्ये सुद्धा आपल्याला स्टेटिव्ह वर्ब जे इमोशनल्स आहेत, जे मेंटल कंडिशन्स रिलेट करतात असे स्टेटिव्ह वर्ब, किंवा जे पोझिशनच्या संदर्भामध्ये काही स्टेटिव्ह वर्ब रिलेट करतात अशा संदर्भात आपल्याला फ्युचर कंटिन्युअस वापरता येणार नाही. इमोशनल, यू विल बी लव्हिंग दिस बाईक. यू विल बी लव्हिंग दिस बाईक. लव स्टेटिव्ह वर्ब आहे. मग या ठिकाणी आपल्याला फ्युचर कंटिन्युअस वापरता येणार नाही. मग जिथे फ्युचर कंटिन्युअस वापरता येणार नाही ती भावना पोचवायसाठी आपण काय वापरणार? सिम्पल फ्युचर. मग यू विल बी लव्हिंग फ्युचर कंटिन्युअसचं स्ट्रक्चर लागलेलं आहे. स्ट्रक्चर करेक्ट लागला आहे, पण ती पद्धत नाही आहे. इंग्रजी भाषेत फ्युचर कंटिन्युअसमध्ये स्टेटिव्ह वर्ब वापरण्याची पद्धत नाही. मग अशा बाबतीत जेव्हा स्टेटिव्ह वर्ब तुम्हाला वापरायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला सिम्पल फ्युचर वापरता येणार आहे. मग यू विल बी लव्हिंगचं तुम्ही काय कराल? यू विल लव. विल बी लव्हिंगचं विल लव आहे ना. शॅल और विल प्लस वर्ब, सिम्पल फ्युचर वापरणार. हीच भावना यू विल बी लव्हिंग दिस बाईक असं न म्हणता तुम्हाला काय म्हणता येईल? यू विल लव धिस बाईक. देन काही मेंटल कंडिशन्स असतात. शी विल बी अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम व्हेरी सून. अंडरस्टँडिंग स्टेटिव्ह वर्ब आहे.
त्याच्यामुळे तो त्या स्ट्रक्चरमध्ये फ्युचर कंटिन्युअसच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला वापरता येणार नाही. परत इथे सिंपल फ्युचर वापरावं लागेल आहे ना. विल बी अंडरस्टँडिंगचं काय करावं लागेल, विल अंडरस्टँड. काय करावं लागेल, शी विल अंडरस्टँड द प्रॉब्लेम व्हेरी सून. सेम तीच भावना आपण सिंपल फ्युचरमध्ये मांडली, भावना पोहोचली. शेवटी भाषा म्हणजे काय असते, तुम्हाला काय सांगायचं आहे ते तुम्हाला पोहोचवता आलं पाहिजे. देन काही पोझिशनच्या संदर्भात काही गोष्टींचा आपल्याकडे ताबा असतो, त्या संदर्भातही स्टेटिव्ह वर्ब वापरताना आपल्याला फ्युचर कंटिन्युअस वापरता येणार नाही. ही विल बी हॅव्हिंग ए न्यू कार नेक्स्ट वीक. ही विल बी हॅव्हिंग अ न्यू कार नेक्स्ट वीक. हॅव स्टेटिव्ह वर्ब आहे, मग आपल्याला इथे फ्युचर कंटिन्युअस वापरता येणार नाही. कसं करावं लागेल, ही विल हॅव, काय करावं लागेल, ही विल हॅव अ न्यू कार नेक्स्ट वीक. किती सुंदर वाटते सिंपल फ्युचरमध्ये. स्टेटिव्ह वर्ब फ्युचर कंटिन्युअसमध्ये चांगले वाटतात का, कानालाच ते कुठंतरी अटपट वाटते, नाही काहीतरी गडबड झाली आहे ना. ही विल बी हॅव्हिंग अ न्यू कार नेक्स्ट वीक थोडंसं काहीतरी वेगळं वाटते. बट ॲट द सेम टाईम ही विल हॅव अ न्यू कार नेक्स्ट वीक. इज इट राईट? ओके. याच फ्युचर कंटिन्युअसमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चन्स जे आपण करणार आहोत, पॉझिटिव्ह करणार आहोत, निगेटिव्ह स्ट्रक्चर शिकणार आहोत. याच व्हिडिओमध्ये आपण इंट्रोगेटिव्ह, निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह 2 प्रकारे, WH, निगेटिव्ह WH 2 प्रकारे, असे 8 वेगवेगळ्या प्रकारे याच पॉझिटिव्ह स्ट्रक्चरला आपल्याला कसं कन्वर्ट करता येते ते आपण पाहणार आहोत. इथे थोडाफार फरक आहे, विल बी लागलेला आहे, शॅल बी और विल बी. तर ते पॉझिटिव्ह स्ट्रक्चरमध्ये त्याचं कसं होईल, आय विल बी वर्किंग. इज इट राईट? He will be working, she will be working, we will be working, they will be working. ओके. आता इथं आई सोबत आपण कधी कधी शाल बी लावत होतो. मग इल बी लावला तर चुकला का, नाही. मॉडर्न इंग्लिशमध्ये सगळ्या ठिकाणी इल बी लावण्याची पद्धत आहे, म्हणून कन्फ्यूज व्हायची काही गरज नाही. आय विल बी वर्किंग हे सुद्धा करेक्टच आहे. इज इट राईट? येस. निगेटिव्ह करत असताना आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स वापरलेले होते. विल नॉट बी, विल नॉट बी साठी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे वोंट बी. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कोणता आहे, वोंट बी. वोंट बी वर्किंग करा किंवा विल नॉट बी वर्किंग करा, तुम्हाला निगेटिव्ह करता येईल. त्याचप्रमाणे क्वेश्चन्स तयार करत असताना बघा आपण इथे काय केलं, विल आणि बी याच्या मधात नॉट आणलेला आहे. इज इट राईट? त्याचप्रमाणे क्वेश्चन्स तयार करत असताना सुद्धा विल आय बी काय केलं, विल आणि बीच्या मधात आय आणलेलं. सब्जेक्ट कुठं आलाय, विल आणि बी याच्या मधात आलेला आहे. कसं होईल ते, विल आय बी वर्किंग, विल ही बी वर्किंग, विल शी बी वर्किंग, विल वी बी वर्किंग, विल दे बी वर्किंग. आता आपण एक सेंटेन्स इथे घेतलेला आहे, मृणाल विल बी वर्किंग. मृणाल विल बी वर्किंग. मृणाल विल बी, मृणाल काम करेल, मृणाल काम करेल. फ्युचर आहे ना. ओके. स्ट्रक्चर बरोबर लागलेलं आहे फ्युचर कंटिन्युअस. मृणाल विल बी हेल्पिंग वर्ब आणि वर्किंग वर्ब प्लस ING, सब्जेक्ट प्लस शॅल बी और विल बी प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आता याच सेंटेन्सचे हे जे वाक्य घेतलेलं आहे हे पॉझिटिव्ह स्ट्रक्चरमध्ये आहे. पॉझिटिव्ह स्ट्रक्चर, मृणाल विल बी वर्किंग. आता याचा आपण निगेटिव्ह करणार. याचं काय करणार आपण, निगेटिव्हचा आपला साधा सोपा, सगळ्याच बाबतीत तो नियम कधीच बदलत नाही. राईट फ्रॉम सिंपल प्रेझेंट टू फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस या 12ही टेन्समध्ये हे रूल्स कधीही चेंज होत नाही. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करताना साधा सोपा नियम आहे, हेल्पिंग वर्बच्या समोर नॉट लावायचा. हेल्पिंग वर्ब कोणता आहे आपलं, विल बी आहे. काय आहे, विल बीला नॉट लावताना आपण विल आणि बीच्या मधात नॉट लावतो. काय होईल, विल नॉट बी. मग मृणाल विल बी वर्किंग याचं निगेटिव्ह करत असताना काय होईल, मृणाल विल नॉट बी वर्किंग. मृणाल विल नॉट बी वर्किंग. याचंच आपण इंट्रोगेटिव्ह तयार करत असताना इंट्रोगेटिव्हचा नियम अतिशय साधा सोपा आहे. काय आहे इंट्रोगेटिव्हचा नियम, हेल्पिंग वर्बने प्रश्नाची सुरुवात करायची आहे. बरोबर आहे. म्हणजे हेल्पिंग वर्ब जे आहे विल बी हे कुठं जाईल, सुरुवातीला जाईल. बरोबर आहे. आणि मृणाल कुठे येईल, त्याच्या नंतर. याची जागा अदला बदल करायची आहे. बरोबर आहे. मग काय केलं इथं, आता हे करत असताना विल बी याच्या मधात आपण सब्जेक्ट आणणार. विल बी याच्या मधात काय आणणार,
सब्जेक्ट आणणार. कसं होईल ते? विल मृणाल बी. विल मृणाल बी वर्किंग. वन्स अगेन, विल मृणाल बी वर्किंग. काय केलं आपण? हेल्पिंग वर्ब सुरुवातीला आणलं. विल बी वापरायचा आहे म्हणून विलच्या नंतर आपण सब्जेक्ट घेतला आणि त्याच्यानंतर बी लावला. पण विल बी लावला आहे ना, म्हणजे हेल्पिंग वर्बनी सुरुवात केली आहे. नियम बदलला आहे का तो? नाही. इंट्रोगेटिव्ह कसं झालं इथे समजलं? परत एकदा, विल मृणाल बी वर्किंग. या इंट्रोगेटिव्हचा आपण निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह करणार. दोन प्रकारे करणार. एक सब्जेक्टच्या समोर नॉट लावून आणि दुसरं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरून. पहिल्यांदा आपण काय करू? सब्जेक्टच्या समोर नॉट लावायचा आणि मग त्याचं निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह करायचं. पहिल्यांदा इंट्रोगेटिव्हकडे पाहून घेऊ आपण एकदा. विल मृणाल बी वर्किंग. याच्यामध्ये आपल्याला आता सब्जेक्टच्या समोर नॉट लावायचा आहे. सब्जेक्ट कोणता आहे? मृणाल. मग काय होईल? विल मृणाल नॉट बी होईल का? विल मृणाल नॉट बी होईल. बघा झालं निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह. विल मृणाल नॉट बी वर्किंग. येस. दुसऱ्या प्रकारे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरून. आता इथे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरायचा आहे. वोंट वापरू आपण. वोंट बी वापरावा लागेल. बी आपण सब्जेक्टच्या नंतर वापरत आहोत म्हणून वोंट मृणाल बी होईल. वोंट मृणाल बी. वोंट मध्ये नॉट आलेला आहे. मग परत पुन्हा सब्जेक्टच्या समोर नॉट लावायचं का? नाही. कसं होईल ते? वोंट मृणाल बी वर्किंग. येस. दोन्ही प्रकारे झालं. आता आपण WH क्वेश्चन कडे जाऊया. WH क्वेश्चन मध्ये साधा सोपा नियम आहे. क्वेश्चन वर्डने सुरुवात करा आणि कंप्लीट इंट्रोगेटिव्ह त्याच्यासमोर ठेवून द्या. साधा नियम आहे. आपण एक क्वेश्चन वर्ड घेतलाय इथे व्हाय. कोणता घेतलाय? आणि याच्या समोर आता कोणतं ठेवायचं आहे आपल्याला स्ट्रक्चर? इंट्रोगेटिव्ह. विल मृणाल बी वर्किंग. बा आता ठेवलं आहे का नाही आपण बघून घेऊ. व्हाय विल मृणाल बी वर्किंग. ओके. व्हाय विल मृणाल बी वर्किंग. काय केलं? क्वेश्चन वर्डनी सुरुवात केली आणि कंप्लीट इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर त्याच्यासमोर ठेवलं. बरोबर आहे का? आता या WH क्वेश्चनचं निगेटिव्ह WH दोन प्रकारे. सब्जेक्ट समोर नॉट लावून आणि एक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरून. बरोबर आहे. मग सब्जेक्ट आपला व्हाय विल मृणाल बी वर्किंग. या प्रश्नामध्ये सब्जेक्ट कोणता आहे आपला? मृणाल. मग काय होईल? व्हाय विल मृणाल नॉट. इज इट राईट? येस. व्हाय विल मृणाल नॉट बी वर्किंग. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरू. व्हाय वोंट मृणाल बी वर्किंग. इथे बघा आपण मृणालच्या नंतर नॉट लावला का? का बरं नाही लावला? कारण वोंट मध्ये नॉट आलेला आहे. एका सेंटेन्स मध्ये आपण डबल नॉट लावणार का? नाही लावणार आहे ना. व्हाय वोंट मृणाल बी वर्किंग. लक्षात आलं? अशा प्रकारे हे जे 8 इथे आपण वेगवेगळे स्ट्रक्चर्स एकाच टेन्सचे करून टाकले. फ्युचर कंटिन्युअसचे आपण किती स्ट्रक्चर तयार केले? 8. बरोबर आहे. या 8ही स्ट्रक्चरवर आपल्याला काम करायचं आहे. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक याचं होमवर्क देणार आहे आणि ते होमवर्क जर तुम्ही कंप्लीट केलं, आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माध्यमांच्या मुलांनी कंप्लीट केलं, तर परत पुन्हा नव्यानं फ्युचर कंटिन्युअस टेन्स शिकण्याची गरज पडणार नाही. एकदम एका होमवर्कमध्ये कंप्लीट, म्हणजे त्यांच्या डोक्यात तो भिनून जाईल इतकं सुंदर ते होमवर्क आहे. तेवढं काम कंप्लीट जर केलं आपण एका व्हिडिओवरचं, तर परत पुन्हा त्याच गोष्टी शिकण्याची गरज पडणार नाही. आपल्याला परत पुन्हा असे नवीन बरेच व्हिडिओज मिळणार आहे की ज्याच्यामध्ये आपण इंग्रजीच्या समोरच्या अनेक भागांवर काम करणार आहोत. हा फ्युचर कंटिन्युअस शिकत असताना काही कॉमन मिस्टेक्स होत असतात. कॉमन एरर्स विथ द फ्युचर कंटिन्युअस टेन्स. टेन्स वापरत असताना फ्युचर कंटिन्युअसच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी चुका होऊ शकतात. कोणत्या? आय कॅन्ट कॉल यू ॲट 8 ॲज आय विल ट्रॅव्हल देन. हे एक सेंटेन्स आहे. आय कॅन्ट कॉल यू ॲट 8 ॲज आय विल ट्रॅव्हल देन. ट्रॅव्हलिंग एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्याचं म्हणणं काय, त्याला काय म्हणायचं आहे की मी 8 वाजता तुझ्याशी बोलू शकणार नाही कारण त्यावेळेस मी प्रवास करत असेन. या संदर्भात त्याला ते वाक्य वापरायचं आहे. इथं काळ चुकला ना, काळ चुकला ना. त्याने काय विल ट्रॅव्हल केलं, यांनी सिंपल फ्युचर वापरला. ती प्रोसेस कशी आहे? कंटिन्यू आहे की नाही? इथे काय वापरायला पाहिजे त्यांनी? काय? शॅल बी और विल बी प्लस वर्ब प्लस ING वापरायला पाहिजे की नाही? म्हणजेच आय विल ट्रॅव्हलचं काय होईल? आय विल बी
ट्रॅव्हलिंग व्हायला पाहिजे होतं. म्हणजे अशा प्रकारे आपला काळ हेल्पिंग वर्ब वगैरे चुकलं तर काळ चेंज होईल. त्याच्यामुळे जी गोष्ट सांगायची ती चुकू शकते. त्याच्यामुळे टेन्सकडे आपलं लक्ष असलं पाहिजे की मला आता काय सांगायचं आहे की मी 8 वाजता तुझा कॉल घेऊ शकणार नाही कारण त्यावेळेस मी प्रवास करत असेन. संदर्भ लक्षात आला पटकन. संदर्भ कसा आहे, कंटिन्यू राहणार आहे, मग कंटिन्यूचं स्ट्रक्चर वापरावं लागेल ना. तेच काळाकडे लक्ष. अशा संदर्भात चुकावू शकता. आपल्याला सांगायचे फ्युचर कंटिन्युअसची गोष्ट आणि आपण वापरत आहोत सिम्पल फ्युचर. चुकीचं होईल ना ते. देन स्पेलिंगमध्ये मिस्टेक्स होऊ शकतात बऱ्याचदा. जिथं वर्ब प्लस ING लागतो त्या ठिकाणी बऱ्याच चुका होतात. वी इल बी काय आहे हा वी अपॉस्ट्रोफी देऊन डबल एल केलेला आहे. याला काय म्हणतो आपण, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. काय कोणता फॉर्म आहे, कॉन्ट्रॅक्टेड. वी इल बी स्विमिंग इन द सी. वी इल बी स्विमिंग इन द सी. आता स्विमिंग इथं लिहिताना SWIMING स्पेलिंग चुकलं का. आपण रूल्स शिकणार आहोत वर्ब प्लस ING चे. त्याचा एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा देणार आहोत कारण त्याचं खूप काम आहे. इथं काय होईल, इथे CBC रूल लागलेला आहे त्याच्यामुळे या यमचा डबल M व्हायला पाहिजे होता. SWIMMING. अशा प्रकारे स्पेलिंग मिस्टेक्स होऊ शकतात. त्याच होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन्स, प्रश्नांच्या संदर्भात व्हेन दे विल बी फिक्सिंग द कार. व्हेन दे विल बी फिक्सिंग द कार. इथे जो प्रश्नामध्ये जो वर्ड ऑर्डर असायला पाहिजे, शब्दांचा क्रम असायला पाहिजे, तो क्रम चुकवला. व्हेनच्या नंतर काय आलं पाहिजे होतं, हेल्पिंग वर्ब पाहिजे होतं ना. इथे यांनी काय घेतला, सब्जेक्ट घेतला. काय घेतला, मग व्हेन दे विल होईल की व्हेन विल दे होईल. अशा प्रकारच्या चुका होऊ शकतात ना. अशा होणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं. व्हेन विल दे बी फिक्सिंग द कार. व्हेन विल दे बी फिक्सिंग द कार. देन स्टेटिव्ह वर्बच्या बाबतीत आपण स्पेशली पाहिलेलंच आहे की स्टेटिव्ह वर्ब वापरत असताना फ्युचर कंटिन्युअस आपण वापरत नाही. सून यू विल बी नोईंग द फ्युचर कंटिन्युअस टेन्स. लवकरच तुमच्या फ्युचर कंटिन्युअस टेन्स लक्षात येईल. या संदर्भाने हे वाक्य आहे. पण नो इज अ स्टेटिव्ह वर्ब. नो कोणता वर्ब आहे, स्टेटिव्ह वर्बच्या बाबतीत जाऊन फ्युचर कंटिन्युअस वापरतो का. तुम्हाला हीच भावना पोहोचवायची आहे. तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, सिंपल फ्युचर वापरावा लागेल. मग सिंपल फ्युचर यू विल बी कराल का यू विल नो कराल. यू विल बी नोईंग बरोबर राहील की यू विल नो करावं लागेल. काय करावं लागेल, यू विल नो द फ्युचर कंटिन्युअस टेन्स. काय त्याचा अर्थ होईल, तुम्हाला लवकरच फ्युचर कंटिन्युअस टेन्स समजेल. बरोबर आहे. आता हा फ्युचर कंटिन्युअस टेन्स इतकी माहिती पाहिल्याच्या नंतर हा जोपर्यंत याचा सराव तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही. इथे आपण एक टेबल दिलेला आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट प्लस शॅल बी और विल बी प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. याच्यामध्ये आपण 7 सब्जेक्ट घेतलेले आहे. आय, ही, शी, वी, दे, राज, मृणाल. त्याला आपण कोणते हेल्पिंग वर्ब लागणार त्याच्यासमोर लावूनच दिलेले आहे. म्हणजे आपल्या मराठी माध्यमांच्या तमाम महाराष्ट्रातल्या मुलांना हा टेबल करताना कुठेही अडचण जाऊ नये. आय शॅल बी, रिपीट आफ्टर मी. येस, आय, ही, शी, वी, दे, राज, मृणाल. यालाच आपण कॉन्ट्रॅक्टेड मध्ये कसं वापरू शकतो इथे खाली लिहिलेलं आहे. आय इल बीला आपण काय करतो, आयच्या नंतर छोटा अपॉस्ट्रॉफी देतो, डबल एल करतो आणि बी लावतो. बरोबर आहे. आय इल बी साठी आपण याचा उच्चार करत असताना तो व्यवस्थित करायचा. मॉडर्न इंग्रजीमध्ये उच्चारांना फार महत्व आहे. ओके, याला कसा आपण उच्चार करू, आय इल बी, आय इल बी. येस, यू इल बी, वी इल बी, they will be, he will be, she will be, it will be, will not be. यासाठी आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म पाहिलेलंच आहे. विल नॉट बी साठी आपण काय वापरतो, वोंट बी वापरतो. या टेबलकडे परत येऊया. ओके, आय शॅल बी, आय इल बी, इल बी पण करू शकतो. ही इल बी, शी इल बी, वी इल बी, दे इल बी, राज इल बी, मृणाल इल बी. इज इट राईट. नाउ सब्जेक्ट वर्ब प्लस ING. थर्ड कॉलम मध्ये आपण काय घेतलेलं आहे, वर्किंग, अटेंडिंग, गिविंग, गोईंग, डान्सिंग. आपण 5 क्रियापद ING लावूनच घेतलेले आहेत आणि एक छोटासा त्याला काय दिलेला आहे, आपण ऑब्जेक्ट पार्ट दिलेला आहे. ओके, आय शॅल बी वर्किंग फ्रॉम 8 to
9. I shall be attending a lecture. I shall be giving a presentation. I shall be going to Nagpur next week. I shall be dancing in the competition next month. अतिशय फ्युचर कंटिन्युअसला सूट करणारे साधे सोपे या वाक्यांचे अर्थ आपल्या शाळेत आपल्या शिक्षकांकडून समजून घ्या, आपल्या घरच्या मोठ्या मंडळीकडून समजून घ्या. महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांनी या टेबलचे वाक्य होतात 7 5 35 35. 7 सब्जेक्ट आहेत, आयचे 5, हिचे 5, शीचे 5, याप्रमाणे मृणालपर्यंत सगळ्यांचे 5 5. आणि त्या प्रत्येक वाक्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह 2 प्रकारे, WH निगेटिव्ह WH 2 प्रकारे. एक वाक्य तिथलं घ्यायचं आणि याच प्रकारे त्याचा सराव करायचा. प्रत्येक वाक्याचं किती वाक्य झाले पाहिजे? 8. किती झाले पाहिजे? 35 × 8, 35 × 8 म्हणजे मोर दॅन 300. एवढे जर वाक्य आपण फ्युचर कंटिन्युअससाठी केले, काय एका दिवसाचं काम आहे. एका दिवसाचं म्हणजे काही दिवसभर तुम्हाला इंग्रजीच घेऊन बसायचं आहे का? अजिबात नाही. तुम्ही करायला बसले तर तुमचं तासभरामध्ये हे पूर्ण कंप्लीट होमवर्क होऊ शकते. बरोबर आहे? मला वाटते आपण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या शिक्षकांना परत एकदा विनंती केली पाहिजे की आम्ही असेच नवनवीन अनेक व्हिडिओ मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन येणार आहोत. अनेक व्हिडिओज आपले अपलोड झालेले आहेत. गो विथ स्ट्रक्चर हे चॅनलला तुम्ही टाईप केल्याबरोबर तुम्हाला ते सबस्क्राईबसाठी रिक्वेस्ट करेल. तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर आपोआप सगळेच्या सगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. ज्या शाळांमध्ये अजूनही ही ॲक्टिव्हिटी सुरू झालेली नाही, निदान त्या शाळेतील शिक्षकांना हात जोडून नम्र विनंती आहे की आपल्या विद्यार्थ्यांना केवळ सबस्क्राईब करायला लावा. त्याचं त्याचं महत्त्व समजून सांगा. आपल्याकडे जर जास्तीचा वेळ आपण देऊ शकत नसाल काही हरकत नाही. फक्त विद्यार्थ्यांनी जरी हे चॅनल सबस्क्राईब केलं आणि त्यांनी त्या चॅनलवर काम सुरू केलं, त्यांना जिथे कुठे अडचण येतील तिथे थोडीफार त्यांना मदत करा. आपल्या विद्यार्थ्यांचं भरं झालं तर ते कुणाला आवडणार नाही? झालंच पाहिजे. महाराष्ट्रातल्या तमाम तळागाळातल्या दूरदराजमधल्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांपर्यंत या गोष्टी आज आपण आपल्या मराठी भाषेतून पोचवत आहोत. बरोबर आहे का? तर अजूनही ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि परत आपले येणाऱ्या नवीन व्हिडिओंचा आस्वाद घ्या. मला वाटते आज आपण इथे थांबलं पाहिजे का? येस. टिल देन बाय.